पण मग हे अंकशास्त्र म्हणजे नेमकं काय असतं? अंकशास्त्र म्हणजे ऋतुजा एका छोट्या ह्याच्यामध्ये तुला सांगते की अंकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण कळेल, आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाऊ आज. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करतो ना, आपण जन्मतारखेचा अभ्यास करतो किंवा तुमच्या आजूबाजूला जे अंक आहेत, तुमचा मोबाईल नंबर आहे किंवा तुम्हाला रिपीटेड नंबर्स दिसत असतात त्याचा अभ्यास करतो. किंवा बघ काही काही नंबर्स असतात ना, हे प्रत्येक वेळेस पाठीचे असतात, आपल्या पाठी म्हणजे बरोबर असतात. म्हणजे कसं तू म्हणशील की माझा जन्म 5 तारखेला झाला, नेमकं मी फ्लॅट घ्यायला गेले, 5 नंबरचाच फ्लॅट मिळाला. नेमकं मी गाडी घ्यायला गेले, मला 5 नंबर गाडीचा नंबर पण 5च मिळाला. याचा अर्थ काय, तो 5 नंबर तुझ्या बरोबर आहे. नोईंगली अननोईंगली तुझ्या बरोबर आहे तो. ठीक आहे. म्हणजे तो तुझ्यावरती इफेक्ट करतोय का, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण करतो. काही काही क्लायंट माझ्याकडे येतात की मॅडम मला रिपीटेड नंबर्स खूप दिसत आहेत, मग ते त्यांना काय सांगतायत. किंवा आजकाल आत्ता आपण बघितलं की नेम न्यूमरोलॉजी पण एक याच्यामध्ये एक पार्ट आहे. सो आपण त्याच्यामध्ये नाव बघतो किंवा नंबर्स त्याच्यातून आपण घेतो की कुठले नंबर सूट आहेत, कुठले नंबर सूट होत नाहीत. हे सगळ्याचा ओव्हरऑल अभ्यास करणं म्हणजे न्यूमरोलॉजी किंवा अंकशास्त्र म्हटलीस तरी काय हरकत नाही.